हेअर फॉल, हेअर लॉस आणि टक्कल तेही अगदी कमी वयामध्ये. घरामध्ये कोणालाही टक्कल नाही आणि मलाच का तेही एवढ्या कमी वयामध्ये. तुम्हाला पण अगदी 30च्या आतमध्ये टक्कल पडलंय तर आजची ही हेअर ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी नक्की ऐका. पेशंटचे वय 24. ज्या वेळेला पेशंट ओपीडी मध्ये आले त्यावेळेला प्रचंड हेअरफॉल आणि टक्कल पडलेलं होतं. ज्या वेळेला पेशंटची हिस्ट्री घेतली त्यावेळेला असं लक्षात आलं की पेशंटला सतत बाहेरचं फूड खाण्याची सवय होती. हेल्दी आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल कडे थोडंसं दुर्लक्षच होतं. त्यानंतर काही ब्लड रिपोर्ट्स करायला सांगितले आणि त्यामधनं जी कारणं समोर आली तर ती फार काही वेगळी नव्हती. साधारण 15 ते 25 या वयोगटामध्ये जे पेशंट हेअरफॉल किंवा टक्कलसाठी येतात तिथे अनहेल्दी लाईफस्टाईल, सतत बाहेरचे जंक फूड खाणे, डाएट एक्सरसाइज कडे दुर्लक्ष करणे हीच कारणे मोस्टली यामध्ये दिसून येतात. नंतर पेशंटचं हिस्ट्री आणि ब्लड टेस्ट याप्रमाणे पेशंटला एक छान ट्रीटमेंट प्लॅन बनवून दिला. डाएटमध्ये थोडेसे चेंजेस करायला सांगितले. नंतर पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंटचं झालेलं हेअर ट्रान्सफॉर्मेशन तुम्हीच पहा. आणि तुम्हाला सुद्धा जर अगदी कमी वयामध्ये हेअरफॉल किंवा टक्कल पडण्याची समस्या असेल तर वेद हॉस्पिटलला एकदा नक्की व्हिजिट करा.